जिथे जिथे भ्रष्टाचार आणि पैशाचा अपहार होतो त्या ठिकाणी ईडी सारख्या संस्था कारवाई करतात। त्यामुळे पवारांच्यावरील छाप्याबाबत आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। सांगलीमध्ये विखे पाटील हे प्रसार माध्यमांशी बोलत होते। शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत। त्यांनी चौकशी संस्थांच्या बाबत गैरविश्वास दाखवणे योग्य नाही। चौकशी संस्थांना त्यांचं काम त्यांना करायला द्यायला पाहिजे, असं सांगून विखे पाटील पुढे म्हणाले, शरद पवारांच्याबद्दल अजितदादांनी बोललेलं वक्तव्य चुकीचं नाही। ज्येष्ठ मंडळींनी तरुण पिढीला पुढे करून त्यांना आशीर्वाद देणे हे काम करणं गरजेचं असतं। कोणी कोणत्या आघाडीत गेला तरी आम्हाला काही फरक पडणार नाही। इंडिया आघाडीमध्ये आत्ताच बिघाडी झाली, असे सांगून विखे पाटील पुढे म्हणाले, विश्वनेते असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे देशाची जनता भक्कमपणे उभी आहे। त्यामुळे आम्हाला असल्या इंडिया आघाडीची चिंता वाटत नाही। ऊसतोड कामगाराविषयी राज्य सरकारची नेहमी सहानुभूतीची भूमिका राहिली आहे। पंकजाताई या ज्येष्ठ नेत्या असून त्यांच्या मागण्यांबाबत विचार केला जाईल, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं। नाही, आता शेवटी ज्या एजन्सीज आहेत ते त्यांचं काम करत असतं, त्यामुळे त्यांच्याकडे काही छापे टाकलेत म्हणून त्यात काही वेगळेपणा काही वेगळं काही घडलं असं मानण्याचं कारण नाही। ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार होतोय, पैशाचा अपहार होतोय, मनी लॉन्ड्रिंगच्या घटना आहेत, अशा ज्या ज्या ठिकाणी असे गुन्हे घडतात त्याच्याविरुद्ध या एजन्सीज काम करत असतात। मला वाटतं तो एक त्यांचा दैनंदिन कामाचाच भाग येतो, त्यामुळं ते आश्चर्य वाटण्याचं कारण नाही। विरोधकांच्याकडून त्याबद्दल काय कोणी कोणत्या आघाडीत गेल्याने काही फरक पडत नाही। या देशाची जनता जी आहे ती विश्वनेता आदरणीय मोदी साहेबांच्या पाठीमागं भक्कमपणे उभी आहे। अशा इंडियासारख्या आघाड्या किती निघाल्या, त्याची आतापासून बिघाडी झालेली आहे, त्याचा नेता ठरत नाही। राज्यामध्ये त्यांच्यामध्ये मतभिन्नता आहे, त्यामुळे कोणत्या आघाडीत कोण जातो आम्हाला त्या दृष्टीने काही चिंता नाही। असे पंकजाताई ज्येष्ठ नेते आहेत, ऊसतोडणी कामगारांच्या बाबतीमध्ये नेहमीच शासनाला सहानुभूती राहिलेली आहे। ती काही कोणी त्यामुळे निश्चितपणे ताईंच्या ज्या भावना आहेत त्याचा निश्चितपणे विचार केला जाईल, याच्यामध्ये काही संदेह नाही आहे। महसूलच्या बाबतीत वाळूच्या ठिकाणी अनेक ठिकाणी ईडीचा वापर केला जातो असं एक बोललो नाही, मला वाटत नाही। शेवटी ज्यावेळी अशा पद्धतीने त्या वेगळ्या संस्था काम करतात तर त्या संस्थेवर गैरविश्वास दाखवणं योग्य नाही आहे। आणि पवारसाहेब ज्येष्ठ नेते आहे, खरं म्हणजे त्यांनी उलट या चौकशीचं स्वागत करायला पाहिजे। अजित पवारांनी सांगितलेलं आहे की शरद पवारांच्या बाबतीत वक्तव्य केलं आहे की आता 86 वर्ष झालेलं आहे, तुम्ही आता निवृत्ती घेण्याची गरज आहे आणि सल्ल्याने आशीर्वाद देत बसा म्हणून। तसं अजितदादांचं म्हणण्यामध्ये काही चूक नाही आहे। ज्येष्ठांचं कामच आशीर्वाद देणं, तरुण पिढीला पुढं आणणं, हे आता खरं म्हणजे ज्येष्ठांनी काम केलंच पाहिजे। नाही, असं विरोधकांचं कामच आहे, त्यांचा एक धंदा झालेला आहे की कोणत्या चांगल्या कामाला विरोध करायचा। आता ही जी कारवाई होते, ही कारवाई होताना जर आपण आपला कारभार स्वच्छ आहे, चांगला आहे, तर आपण या चौकशी एजन्सी ज्यावेळी आपल्याला माहिती घेतात तर आपण एवढं थैथाट करण्याचं काही कारण नाही आहे। चौकशीला सामोरी जा, जे काही वस्तुस्थिती आहे ती समोर मांडा। तुमचा कारभार चांगला असेल तर तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही आहे। शरद पवारांनी कधी कमी होणार कायदा होणार, आम्ही नवे धोरण आणण्याचा प्रयत्न केला। आता त्याच्यामध्ये काही ठिकाणी यश आलं, काही ठिकाणी अपयश आलं आहे, त्याच्यामध्ये आम्ही सुधारणा करतो आहे। पण आता असं आहे, वाळू माफियाला जोपर्यंत राजकीय आश्रय मिळतो, आणि यापूर्वी सातत्यानं वाळूच्या व्यवसायाला माफियांना राजकीय आश्रय मिळत होता। महाविकास आघाडी सरकारमध्ये जे काही आश्रयदाते होते ते आज त्यांच्यामुळे खरं हा प्रश्न तयार झाला होता। पण कारवाई सुरू आहे, कठोर कारवाई करू आपण। याच्यामध्ये मोका आपण कायद्याचं अवलंबन करायची आवश्यकता असेल त्याचं अवलंबन करू, परंतु सामान्य माणसाला माफक दरामध्ये वाळू मिळाली पाहिजे ही शासनाची भूमिका आहे।